नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत मॅथ सेकंडचा एक सॅम्पल पेपर. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे चूज द अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर ऑफ इट्स डायगोनल इज 10 instead of 2 cm. ऑप्शन आहे ए 10 cm, बी 40 instead of 2 cm, C 20 cm and D is 40 cm. त्याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे डी 40 cm. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चूज द अल्टरनेटिव्हमध्ये फक्त एकाच वेळेस लिहिण्याची संधी आहे. त्याच्यामुळे खाडातोड न करता योग्य पर्याय तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. खाडातोड केली तर तुमचे मार्क जाण्याची फार शक्यता असते. सेकंड आहे बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR ABPQ is equal to 2, 3, find the area of triangle ABC's area of triangle PQR. ऑप्शन आहे A 4, 9, B 2, 3, C 4, 6 and D 9, 4. The option number A is correct, 4, 9. Third is distance of point in bracket -3, 4 from the origin is. डिस्टन्स काढायचं तुम्हाला ओरिजिनचं 0, 0 असते आणि पॉईंट दिलेला आहे -3, 4. डिस्टन्स फॉर्म्युला इथं सॉल्व करायचं बघा. ऑप्शन आहे A7, B1, C5 आणि D-5. तो ऑप्शन नंबर C 5 इज द करेक्ट. फोर्थ आहे फाइंड द साइड ऑफ अ क्यूब ऑफ व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब. ऑप्शन ए आहे 1 cm, बी 10 cm, सी 100 cm and D 1000 cm. तो ऑप्शन नंबर 4 सी 100 cm. अशा पद्धतीने तुम्ही इथं आउट ऑफ मार्क मिळवू शकतात. त्याच्यानंतर आहे प्रश्न पहिला बी, फर्स्ट बी. फर्स्ट आहे टू सर्कल ऑफ रेडी 4 cm and 5 cm टच इच अदर इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर रेडियस सेंटर्स. त्यांचा सेंटर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे आणि व्यवस्थित बघायचं त्या ठिकाणी इंटरनली का एक्सटर्नली आहे. या ठिकाणी इंटरनली विचारलेलं आहे. बघा सोल्युशन R1 is equal to 4 cm, then R2 is equal to 5 cm. The distance between two internally touching circle is equal to R2 minus R1 is equal to 5 minus 4 is equal to 1 cm. Therefore distance between the center is 1 cm. बघा या ठिकाणी सेकंडमध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. ऑब्झर्वेशन करा. ए इज अ परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, segment DF is the perpendicular to line BC. Then A is equal to 4, DF is equal to 6. Then the find the area of triangle ABC divided by area of triangle DBC. अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे 1 मार्कला. प्रॉपर्टीज इथं यूज करायची आहे. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय DF. म्हणजे इथं काय रिझन लिहायचं आहे तुम्हाला, बेस आर इक्वल, हेन्स एरिया प्रोपोर्शनल टू द हाईट्स. मग त्याची व्हॅल्यू ठेवा 4 डिवायडेड बाय 6, त्याला शॉर्ट फॉर्म करा, इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3. देअरफॉर area of triangle ABC divided by area of triangle DBC is equal to 2/3. Then third is 1. Find the x coordinate of midpoint of the segment joining the point 22, 20 and 0, 16. अशा पद्धतीनं विचारू शकतात. एखाद्या वेळेस मी बनवलेला आहे बघा. त्या ठिकाणी डायग्राम छोटीशी काढायची आहे. AC आपलं AP आणि पी कोऑर्डिनेट दिले तिचे 22, 0. पीचे कोऑर्डिनेट काढायचे x, y आणि बीचे कोऑर्डिनेट दिलेले आहे 0, 16. x1 इज इक्वल टू 22, y1 इज इक्वल टू 20, x2 इज इक्वल टू 0 आणि y2 इज इक्वल टू 16. अशा पद्धतीने अकॉर्डिंग द मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 22 प्लस 0 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 22/2 इज इक्वल टू 11. Therefore x coordinate is 11. Then last one 4. Prove that sin square theta divided by cos square theta plus cos theta divided by 1 is equal to sec theta. असं तुम्हाला प्रूफ करायचं आहे.
या ठिकाणी LHS इज इक्वल टू घ्यायचं साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 1. या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आहे. या ठिकाणी आयडेंटिटी यूज करायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 म्हणून 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा हेच प्रूव्ह. असं आपण पहिला प्रश्न पूर्णतः या ठिकाणी बघितलेला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटी आणि 2 तुम्हाला करायची आहे. या ठिकाणी बघा 3 पॅरलल लाईन्सची ॲक्टिव्हिटी तुमच्यासमोर आहे. डायग्राम दिलेली असेल, त्याच्या बाजूला गिवन दिलेलं असेल माहिती, काही व्हॅल्यू दिलेलं आहे बघा. ACची आहे, CEची आहे आणि BDची आहे. फाइंड द DF तुम्हाला काढायचं आहे. जिथे जिथे बॉक्स असेल तिथे तिथे तुम्हाला कंप्लीट करायचे. बघा AB पॅरलल टू CD पॅरलल EF. ओके, मग त्याचा फॉर्म्युला आहे AC डिवायडेड बाय CE इज इक्वल टू BD अपॉन DF. प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. व्हॅल्यू ठेवा. 5.4 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 7.5 डिवायडेड बाय DF. क्रॉस मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेशन करून आन्सर काढा 12.5. अशा पद्धतीने तुम्हाला एक तर बायसेक्टर किंवा BPT थेरम किंवा 3 पॅरलल लाईन्स यापैकी एक येण्याची शक्यता असते. बघा सेकंडमध्ये इन डायग्राम दिलेली आहे. रे PQ टचेस द सर्कल ॲट पॉईंट Q. PQ इज इक्वल टू 12, PR इज इक्वल टू 8 अँड दे फाइंड द PS अँड RS असं विचारलेलं आहे. बाय युजिंग द टँजंट थेरम या ठिकाणी वापरायचं आहे. PQचा स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. ओके, 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू PS. देअरफॉर PS इज इक्वल टू 18. 12चा स्क्वेअर करा, त्याला डिवायडेड बाय 8 करा म्हणजे 18 आन्सर येतं. मग RS इज इक्वल टू 18 मायनस 8 म्हणजे RS इज इक्वल टू किती आहे 10. जिथे जिथे तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत तिथं बॉक्स कंपल्सरी करावे. त्यानंतर या ठिकाणी तिसरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारलेली आहे. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ इट्स आर्क इज 22.2 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द सर्कल या ठिकाणी विचारलेली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बॉक्स भरायची तुम्हाला. R इज इक्वल टू आहे 3.5 सेंटीमीटर, L इज इक्वल टू आहे 2.2 सेंटीमीटर. देन एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल विचारलेलं इज इक्वल टू R/2 इंटू लेंथ ऑफ द आर्क. या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू जिची दिलेली असेल बॉक्समध्ये लिहायची ती 3.5 Rची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 2.2. त्याला कॅल्क्युलेट करा. 3.5 मल्टिप्लाय 1.1 इज इक्वल टू 3.85 स्क्वेअर सेंटीमीटर. Then the area of a sector of circle is 3.85 square centimeter is the answer of. आता आपण बघणार आहोत सेकंड बी मधला आणि 4 तुम्हाला सब क्वेश्चन सोडवायचे आहे 8 मार्क्ससाठी. फर्स्ट आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस टू 3.2 सेंटीमीटर अँड सेंटर O. टेक एनी पॉईंट P युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. अशा पद्धतीनं 3.2 सेंटीमीटरचं एक सर्कल काढायचं. ड्रॉ द सर्कल. देन P पॉईंटपासून एक रेष या ठिकाणी तुम्हाला सरळ मारून घ्यायची आहे. M पॉईंट याला टच करायचं आहे तिथून. त्यानंतर M पॉईंट घेऊन इथून अंदाजी हा आर्क मारायचा, इथं आर्क मारायचा. या आर्कला सेंटर मारून इथं मग तुम्हाला आर्क मारायचा आहे. इथून त्याला जॉईंट आर्क मारायचा आहे आणि L पासून जी रेषा आहे M पर्यंत ती जॉईन करायची आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आर्कच्या ज्या खुणा करसान आहे कंसाच्या वगैरे तर त्या कोणत्याही खोडायच्या नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, मी म्हटला जो सेकंड आहे तो इथं बघूया आपण. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा इथं विचारलेलं आहे. एक तर साईन किंवा कॉसचं येऊ शकतं किंवा टॅन थिटाचं सेकचं येऊ शकतं किंवा कोणतंही. आपण फॉर्म्युला यूज करू इथं 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + 3/4चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा.
1 divided by 1 plus 9 divided by 16 is equal to sec square theta. क्रॉस मल्टिप्लाय करा. 16 plus 9 divided by 16 is equal to sec square theta. Sec square theta is equal to 25 divided by 16 by the square root both side. Sec theta is equal to insert of 25 divided by 16. Therefore sec theta is equal to 5/4. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. बघा या ठिकाणी जो तिसरा प्रश्न आहे बी मधला, सेकंड बी मधला, कोरिलेटर MRPN is a cyclic. Angle R is equal to 5x minus 13 degree. Angle N is equal to 4x plus 4 degree. Find the measure of angle R and angle N. Solution आहे कोरिलेटर MRPN is a cyclic कोरिलेटर. Angle R plus angle N is equal to 180 degree. Why? Because opposite angle of a cyclic कोरिलेटर आहे. सप्लिमेंटरी अँगल असतात. ओके. देन 5x त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. 5x minus 13 plus 4x plus 4 is equal to 180 degree. 9x minus 9 is equal to 180 degree. 9x is equal to 180 plus 9. 9x is equal to 189. X is equal to 189 divided by 9 is equal to 21. कॅल्क्युलेट करा या ठिकाणी. अँगल R is equal to 5x minus 13 is equal to 5 into 21 minus 13 is equal to 105 minus 13 is equal to 92 degree. Angle N is equal to 4x plus 4 is equal to 4 into 2 plus 21 into plus 4 is equal to 84 plus 88. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. ॲक्युरेट लिहायचं, काही मार्क्स कुठेही तुमची जात नाही. बघा आता 4 नंबरचा प्रश्न आहे. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी डायगोनल दिलेला आहे. फाइंड द डायगोनल काढायचा रेक्टँगलचा, लेंथ आणि ब्रेथ दिलेली. त्याच्यामुळे एक रेक्टँगल तुम्हाला काढावं लागेल. डायग्राम जिथं आवश्यक आहे तिथं काढावीच लागेल. त्याला नाव दिले आपण PQRS. राईट अँगल दाखवले. अँगल PQRS इज अ रेक्टँगल. PQ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. QR इज इक्वल टू 35 सेंटीमीटर. ट्रायंगल PQR. अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. बाय द पायथागोरस थेरम PR स्क्वेअर. PR इज द डायगोनल. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 1225 इज इक्वल टू 1369. टेकिंग द स्क्वेअर रूट PR इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला युनिट दिलेलं असेल तर युनिट लिहिणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी पायथागोरस किंवा 45 डिग्री किंवा 30-60 डिग्री अशाचे प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते. 5 नंबरचा प्रश्न याच्यात. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन if the radius of its base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. बघा इथं गिवन दिलेलं आहे तुम्हाला. R is equal to 1.5 centimeter, H is equal to 5 centimeter, pi is equal to 22/7. व्हॅल्यूम या ठिकाणी विचारलेलं आहे. सूत्र लिहू आपण. व्हॅल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 1/3 pi R square H is equal to 1/3 into 22/7 into 1.5 into 1.5 into 5 divided by 1. कॅल्क्युलेशन करू आपण. 3 डिवाइड करायचं. 0.75. ओके. 22 मल्टिप्लाय 0.75 मल्टिप्लाय 5 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू येते 11.79 क्यूब सेंटीमीटर. देअरफॉर व्हॅल्यूम ऑफ अ कोन इज 11.79 क्यूब सेंटीमीटर. क्वेश्चन्स नंबर 3A कंप्लीट द ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारलेली आहे. या ठिकाणी जो फर्स्ट ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे थेरम ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटर. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये या ठिकाणी थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर आहे. अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटर इज आर सप्लिमेंटरी. तुम्हाला या ठिकाणी गिवन दिलेलं असेल, टू प्रूफ दिलेलं असेल आणि डायग्राम पण दिलेली असेल आणि तुम्हाला जिथं जिथं बॉक्स दिलेले आहे तिथं तिथं तुम्हाला ॲक्युरेट भरायचं आहे. आता या ठिकाणी बॉक्स दिलेले नाही पण तुम्ही इथं जिथं बी तुम्हाला या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे तुम्ही बॉक्स एम्प्टी बॉक्स तुम्ही त्या ठिकाणी भरू शकतात. जसं इथं दाखवलेलं आहे बघा.
सगळे क्वाड्रिलेटरल आहे. आता इथं आर्क डायग्राम काढायची. तो डायग्राममध्ये नावं तुम्ही बदलू शकता. ओके. आर्क ABC इज अ इंटरसेप्ट आर्क इज अँगल ADC. अँगल ADC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ABC. नंबर 1 द्यायचं त्याला. देन अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ ADC. सेकंड. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सर्कल काढणार तेव्हा ABCD अशा सिक्वेन्सनं तुमची नावं त्या ठिकाणी पाहिजे. देन द ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंडचे ॲडिशन करा. मेजरमेंट ऑफ आर्क ADC प्लस मेजरमेंट ऑफ ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ ABC प्लस 1/2 measurement of ADC. Okay, then 1/2 measurement of arc ABC plus measurement of arc ADC. 1/2 into 360 as ABC and ADC are constitute the complete circle. Therefore, angle ADC plus ABC is equal to angle B plus D is equal to 180 degree. त्याच पद्धतीनं तुम्ही A plus Cचं आपण प्रूव्ह करू शकता. त्यानंतर आहे तिसरा ए मधला सेकंड ॲक्टिव्हिटी आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. BFT थेरम आपण म्हणतो त्याला. इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड इन टू डिस्टिंक्ट पॉईंट देन द लाईन डिवाइड द साईड इन द सेम प्रोपोर्शन. बघा या ठिकाणी डायग्राम तुम्हाला आवश्यक आहे. डायग्राम तुम्हाला काढायची. डायग्राम नसेल तर थेरमला काही अर्थाने 0 मार्क त्या ठिकाणी पडतात. गिव्हन टू प्रूव्ह लिहायचं. कन्स्ट्रक्शन. त्यानंतर प्रूफमध्ये ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हॅज इक्वल हाईट्स. बघा AP डिवायडेड बाय PB बॉक्स दिलेले आहे. रिझन लिहायचे. रिझनला फार महत्त्व आहे डायग्राम याच्यामध्ये थेरममध्ये. अशा पद्धतीनं पूर्णतः राईट करायचं. शेवटी बॉक्स दिलेले परत AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय QC. हे द प्रूफ. अशा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्ही पूर्णतः लिहून घेऊ शकतात. 2 थेरम तरी तुम्हाला एक्झामला येतात म्हणजे येतातच. थर्ड बी मधला आपण विचार करूया. सॉल्व द एनी 2 सब क्वेश्चन्स. फर्स्ट आहे ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ in RST. RST is equal to 4.5 centimeter. Angle RST is equal to 40 degree. ST is equal to 5.7 centimeter. Construct the triangle RST and triangle XYZ such that RS divided by XY is equal to 3/5. कन्स्ट्रक्शनचं या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तिथं तुम्हाला पहिले व्हॅल्यू काढावी लागेल आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ट्रायंगल काढावा लागेल. ओके, बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. फॉर द कन्स्ट्रक्शन ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ गिवन दिलेला आहे. RS डिवायडेड बाय XY डिवायडेड इज इक्वल टू ST डिवायडेड बाय YZ इज इक्वल टू 3/5. त्यानंतर व्हॅल्यू त्याच्यात पुट करा. 4.5 डिवायडेड बाय XY इज इक्वल टू 3/5. कॅल्क्युलेशन करा. XYची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला आलेली आहे 7.5 सेंटीमीटर. मग अनदर ST डिवायडेड बाय YZ 3/5 आहे. 5/7 डिवायडेड बाय YZ इज इक्वल 3/5. क्रॉस मल्टिप्लाय करा. YZ इज इक्वल टू किती आलेलं आहे 9.5 सेंटीमीटर. अँगल RST इज इक्वल टू अँगल XYZ इज इक्वल टू 40 डिग्री CST. या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू चूज करसा. व्हॅल्यू काढसान त्याला 1.5 मार्क्स आहे. आता आम्हाला कन्स्ट्रक्शन करायचे आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला कन्स्ट्रक्शन करताना रफ डायग्राम बी दाखवणं आवश्यक आहे. काही विद्यार्थी अभ्यास करतात पण रफ डायग्राम दाखवत नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला फ्री डायग्राम आपण या ठिकाणी बघूया. बघा, ट्रायंगल काढायचं आहे RST. ओके, प्रथमतः काय करायचं या ठिकाणी ST जी लाईन आहे 5 सेंटीमीटर काढून घ्यायची. त्यानंतर 40 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि S पासून 4.5 सेंटीमीटर कॉम्पासामध्ये माप घ्यायचं आणि S पासून त्याला एक आर्क मारायचा आणि तिथं R नाव द्यायचं आणि RT
जोडून त्या ठिकाणी घ्यायचा. आपल्याला ट्रायंगल काढायचा होता याच्यामधला XYZ त्याच पद्धतीने काढायचा. YZ दिलेलं आहे 9.5 सेंटीमीटर. त्यानंतर 40 डिग्री काढून घ्यायचं. इथून 7.5 डिग्रीचा आर्क मारायचा आणि X पासून तो Z जोडून घ्यायचा. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे बी तुम्ही रचनेच्या खुणा करसाल त्या पेन्सिलने इरेज करायच्या आणि खोटबलने इरेज करायच्या नाही. सेकंड प्रश्न तुम्हाला 3rd B मधला आहे. शो दॅट द सेक x प्लस टॅन x इज इक्वल टू इन्सर्ट ऑफ 1 प्लस साइन x डिवायडेड बाय 1 मायनस साइन x. या ठिकाणी तुम्हाला शो दॅट करायचा आहे. बघा, सॉल्व केलेले एक्झाम्पल बी तुम्हाला एखाद्या वेळेस 1-2 येऊ शकतात, त्याची चांगली रिव्हिजन मारा. बघूया आपण. सेक एक्स प्लस 1 प्लस सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू 1 बाय कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. ओके, आता या ठिकाणी कॉस एक्स छेद सारखा असल्यामुळे 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स इज इक्वल टू इन्सर्ट ऑफ 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला आपण, दोन्ही बाजू म्हणजे अंश आणि छेदाचा. मग त्याला सेपरेटली इन्सर्ट ऑफ 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स आणि त्याला डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्सचं काय केलं आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इथं यूज केला. कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो आपण इथं? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर थिटाच्या ऐवजी काय दिलेलं इथं एक्स दिलेला आहे. त्याला आपण सेपरेशन करून लिहू. 1 प्लस साइन एक्स अनदर ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स. या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सचा एक्सपांड फॉर्म्युला इथं यूज केला आपण. देअरफॉर 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स कट करा, म्हणजे उरलं काय 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स. हेच प्रूफ. अशा पद्धतीनं आपण याच्यात 3 मार्क छान मिळवू शकतो. या ठिकाणी तिसरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे 3rd B मध्ये. शो दॅट द पॉईंट ए जे कोऑर्डिनेट आहे -3,2, B आहे 1,-2 अँड C आहे 9,-10 आर द कोलिनियर. तुम्हाला कोलिनियर आहे का नाही दाखवायची आहे. बघा, अशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता. इफ द सम ऑफ एनी डिस्टन्स आउट ऑफ डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ BC अँड डिस्टन्स ऑफ AC इक्वल असं. या ठिकाणी त्याचे कोऑर्डिनेट द्यायचे एचे 3, -3,2 x1 y1. देन बीचे कोऑर्डिनेट द्यायचे 1, -2 x2 y2. डिस्टन्स फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू इन्सर्ट ऑफ x2 मायनस x स्क्वेअर प्लस y2 मायनस y स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू डिस्टन्स फॉर्म्युलानं. हे चिन्ह जे आहे सरचं ते पूर्ण झाल्या, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. मग 1 मायनस इन ब्रॅकेट -3 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर. देन 4 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर. 16 प्लस 16 इज इक्वल टू 32. त्या ठिकाणी त्याचं मिक्स सॉल्व करून घ्या. 4 इन्स्टेड ऑफ 2 त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याचप्रमाणे डिस्टन्स ऑफ BC काढायचं डिस्टन्स फॉर्म्युल्यानं. 9 - 1 स्क्वेअर प्लस -10 प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस -8 स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 64 इज इक्वल टू 128 येतं. त्याचं मिक्स सेलमध्ये रूपांतर करायचं. 8 इन्स्टेड ऑफ 2 त्याला इक्वेशन नंबर 2. देन थर्ड करायचं. डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू इन्स्टेड ऑफ 9 + 3 स्क्वेअर प्लस -10 प्लस आपलं -2 स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर प्लस -12चा स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 144 इज इक्वल टू इन्स्टेड ऑफ 288. त्याचं फॅक्टर करा. 12 इन्स्टेड ऑफ 2 त्याला 3rd नंबर. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. या ठिकाणी 4 इन्स्टेड ऑफ 2 प्लस 8 इन्स्टेड ऑफ 3 इज इक्वल टू 12 इन्स्टेड ऑफ 2. डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC. पॉईंट्स A, B, C आर द कोलिनियर. अशा पद्धतीनं तुम्हाला हे येऊ शकतं. ओके, तुम्हाला एक प्रश्न चौथा असं येऊ शकतो की तुम्हाला शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं तुम्हाला येऊ शकतं. बघा, M इज द मिड पॉईंट ऑफ QR. अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. या ठिकाणी
डायग्राम अगोदर दिलेली असते तरीही तुम्हाला प्रूफमध्ये डायग्राम काढायची आहे. कारण डायग्रामवरून आपण काय लिहितो विद्यार्थी मित्रांनो, गिवन लिहितो. इथं गिवन दिलेलं आहे इन अ ट्रायंगल PRQ अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री, एम इज द मिड पॉईंट ऑफ QR. टू प्रूव्ह करायचं तुम्हाला PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. प्रूफ आहे इन अ ट्रायंगल PRQ PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. पायथागोरसचा यूज करू आपण. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. दुसरा एक ट्रायंगल आपल्याला तिथं विचारत घ्यावं लागेल, ट्रायंगल PRM. बघा या ठिकाणी दिलेलं आहे PRM. ओके, तिथं बी पायथागोरसचा थेरम वापरायचा. PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण थोडं चेंज करूया, म्हणजे RM स्क्वेअर आपल्याला इकडे पाहिजे म्हणून काय करू आपण, RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. फक्त आपण काय केलं इकडचं या ठिकाणी हा जो इकडं टाकलेला आहे. ओके, मग ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. त्या ठिकाणी पहिले आणि दुसरं पायथागोरसचा यूज करून आपण जे लिहिलेले पहिलं आणि दुसरं त्याची इक्वेशनची काय करूया आपण, ॲडिशन करू. अशा पद्धतीने ॲडिशन करायची. PQ स्क्वेअर प्लस RM PM स्क्वेअर, सॉरी हे काय आहे तुम्हाला PMचा स्क्वेअर त्या ठिकाणी दिलेला आहे. मग इथं PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. 1 + 1 किती होतात इथं 2PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. देन RQ इज इक्वल टू 2RM. अशा पद्धतीने तिथे व्हॅल्यू ठेवायची. बघा देन ठेवल्यानंतर तुम्हाला लास्टला 5 - 1 PM स्क्वेअर येतं, म्हणजे PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PRचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं तुम्ही छानपैकी पूर्णतः प्रूफ लिहून आउट ऑफ मार्क मिळवू शकतात. एक प्रश्न तुम्हाला प्रूफचा येतोच. प्रश्न क्रमांक 4 सॉलॅनिटू. या ठिकाणी फार विचारात्मक प्रश्न दिलेले असतात. बघा जसं इथं दिलेलं आहे, water flows at the rate of 10 meter per minute through a cylindrical pipe having its diameter is 20 mm. How much time will it take to fill conical vessels of base diameter 40 cm and depth is 24 cm. बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम विचारलेला आहे. हाऊ मच टाईम विल, या ठिकाणी असे विचारात्मक प्रश्न. इथं जर तुम्ही विचार केला तर बघा सगळे वेगवेगळे इथं युनिट दिलेले आहे. मीटर, मिनिटमध्ये, काही सेकंद म्हणजे मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, सगळे एकत्रीकरण तुम्हाला करायचं आहे पहिले विचार करून. बघूया आपण. देन व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 10 मीटर पर मिनिट आहे, त्याचा आपण सेंटीमीटरमध्ये करू, म्हणजे किती येणार 1000 सेंटीमीटर पर मिनिट. ओके. देन डायमीटर ऑफ पाईप दिलेला आहे 20 mm, त्याचा आपण सेंटीमीटरमध्ये करूया 2 सेंटीमीटर. ओके. देन रेडियस आपण काढू. या ठिकाणी रेडियसचं सूत्र आहे D/2 इज इक्वल टू 2/1 आहे ना, किती येणार D/2 म्हणजे 2/2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. देन हाईट ऑफ वेसल्स आहे H इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. रेडियस ऑफ वेसल्स आहे R इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. देन कोनिकल वेसल्स इज फिल्ड बाय वॉटर फ्रॉम द पाईप. या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड ऑफ फॉर्म्युला यूज करायचा आहे, व्हॉल्यूम ऑफ वेसल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लो इन 1 मिनिट. म्हणजे इथं 1/3 πr² H डिवायडेड बाय πr² H. R हा कॅपिटल वापरायचा या ठिकाणी. ओके, बघा इथं आपण R वापरलेला आहे. मग पाय कट करा. 1/3 × 20 × 20 × 24 डिवायडेड बाय 1 × 1 डिवायडेड बाय 1000. या ठिकाणी यांचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करून आन्सर येतं 3.2 मिनिट्स इज इक्वल टू 3 मिनिट 12 सेकंड. इट विल टेक 3.2 मिनिट्स ऑफ टील वेसल्स कम्प्लिटली. अशा पद्धतीने ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला चौथ्यामध्ये दुसरा प्रश्न येऊ शकतो सर्कलचा. हा येईल किंवा अजून कोणताही येईल, पण बघा
अशा पद्धतीने सर्कल दिलेले आहे, सेंटर आहे ए आणि बी, सेगमेंट आहे त्याचं टच होतं आहे ईमध्ये, आणि सी अँड डी तर काय त्यांचे टँजेंट आहे कॉमन. मग तुम्हाला या ठिकाणी त्यांचं सर्कलचं रेडियस दिलेलं आहे 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सी डी काढायची. अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम दिलेली. मग त्या डायग्राममध्ये थोडे चेंजेस आपल्याला करायचे आहे. ई आणि बी तर जोडायचं आहे, पण या ठिकाणी ई आहे इथं तुम्हाला सरळ इथं एफपर्यंत जोडायचं आहे, नवीन पॉईंट इथं घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होऊन जाईल, बरोबर आहे, रेक्टँगल तयार होऊन जाईल ना. बघा अशा पद्धतीनं. आणि हे डायग्राम चेंज करून परत काढायचे तुम्हाला. म्हणजे ड्रॉ ए एफ parallel to CD. Then AC is equal to 4 centimeter and BD is equal to 6 centimeter. Two circles are touching at E. AEB एक लाईन आहे म्हणून AC is equal to A is equal to 4 centimeter, BD is equal to BE is equal to 6 centimeter. Then AB is equal to AE plus EB is equal to 10 centimeter. ओके, अशा पद्धतीनं बघा. मग आता इथं रेक्टँगल असल्यामुळे अपोजिट साईड ते रेक्टँगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. ओके. AC is equal to DF is equal to 4 centimeter, opposite side of rectangle. Then BF आपल्याला काढायची आहे 6 minus 4 is equal to 2 centimeter. मग इथं पायथागोरसचा यूज करायचा तुम्हाला. AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवा त्याच्यामध्ये. तुम्हाला AFची व्हॅल्यू येणार किती, 4 इन्स्टेड ऑफ 6 सेंटीमीटर. बट AF इज इक्वल टू CD, अपोजिट साईड्स रेक्टँगल आहे म्हणून CD is equal to किती येणार, 4 instead of 6 centimeter. Then the length of the segment CD is 4 instead of 6 centimeter. अशा पद्धतीनं इथं डायग्रामचा यूज करून हे आपण सॉल्व करू. याच्यामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला तिसरा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन of the segment joining the points A coordinate 2, -2 and B -7, 4. अशा पद्धतीनं तो प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सोल्युशन आपण बघू शकता. आता इथे डायग्राम करायची, तर हो डायग्राम काढायची. ए, पी, क्यू आणि बी ट्रायसेक्शन दिलेले म्हणून 1, 2, 3 भाग त्या ठिकाणी येऊ शकतात. ओके, अशा पद्धतीनं. आता इथे ट्रायसेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. त्याचा रेशो दिलेला आहे 1:2. अशा पद्धतीने एक्स कोऑर्डिनेट काढायचं आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा आहे 0. परत त्याला 1:2 रेशो करायचा. ओके. देन परत एक्स कोऑर्डिनेट काढायचं आहे -4 आणि 2. देन फायनल कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन आर -1, 0 अँड -4, 2. सोल्युशन लिहावं मित्रांनो शेवटी, कारण त्याला 1 मार्क किंवा अर्धा मार्क असतो. 5वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. सॉल्व एनीवन 3 मार्क्स. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साईड्स. म्हणजे प्रूव्ह काढायचं पण या ठिकाणी विचारू शकतात, किंवा 1, 2, 3 असे सब क्वेश्चन बी तुम्हाला विचारू शकतात. बघूया आपण याचा आन्सर. अशा पद्धतीनं आहे. सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे बघा. डायग्राम आवश्यक आहे का, हो. डायग्राम नसेल तर 0 मार्क पडतात. गिवन लिहा, 2 प्रूव्ह लिहा. अपोलिनेचा थेरम या ठिकाणी वापरलेला आहे. फिगर 2.27 लिहू नका. अशा पद्धतीनं तुम्ही प्रूफ या ठिकाणी ओके पद्धतीने लिहू शकता. लास्ट वन राहिलेला आहे. असे डायग्राम असेल आणि प्रूव्ह दॅट ए सेगमेंट पी एम इज द कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू एम. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. तुम्हाला येऊ शकतं. प्रॅक्टिस करा चांगली.
सेगमेंट पी एम कॉन्ग्रॅट टू सेगमेंट क्यू एम. ओके, छानपैकी प्रॅक्टिस करा, छानपैकी पेपर लिहा आणि नक्की 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 आउट ऑफ मार्क मिळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.